नमस्कार फ्रेंड्स, आज आपण पिझ्झा घरात बनवणार आहोत, तवा पिझ्झा। तर आपण तवा पिझ्झा बनवायला काय काय लागणारं साहित्य ते पाहूया आपण। मी हा पिझ्झा पास्ता सॉस आहे तो घेतला। हे टोमॅटो, कांदा, शिमला मिर्च चिरून बारीक स्लाइस करून घेतले आणि हे चीज आहे। हे चिली फ्लेक्स, ऑर्गेमी पावडर आणि हे घेतलं चीज। हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतले। आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करू। आपण अगोदर पिझ्झा बेसला मी पिझ्झा बेस घेतला आहे, त्याच्यावरती सॉस सगळीकडून स्प्रेड करून घेते। मी हा होममेड तवा पिझ्झा बनवते। मी तव्यावरती पिझ्झा बनवून घेणार आहे। हा सॉस सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचा आपण। आणि याच्यावरती थोडंसं चीज टाकून घेऊया आपण खिसून। मी चीज घेतले, थोडंसं चीज आपण याच्यावरती खिसून घेणार आहोत। नंतर हे कांद्याचे छोटे छोटे स्लाइस सगळीकडून पसरवून घेऊ। सिंगल पाकळ्या करून घ्यायच्या आपण। हे टोमॅटोचे स्लाइस छोटे छोटे घेतलेत करून, पातळ स्लाइस करून घ्यायचे त्या। आणि शिमला मिरची एकदम बारीक मॅश करून घ्यायची, म्हणजे कसं दाताखाली करकर असा आवाज येणार नाही, टेस्टला छान लागेल हा। सॉस सगळीकडून लावून मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च लावून घेतले। आपण आता याच्यावरून चीज अजून सगळीकडून पसरवून घेणार आहोत। मस्त असं सगळीकडून पसरवून घेऊ। आता आपण याच्यावरती ऑर्गेमी, चिली फ्लेक्स, पेपर पावडर याच्यावरती टाकून घेऊ। मी इकडे तवा गरम करायला ठेवला आहे। आता आपण हा तव्यावरती ठेवून घेऊया। माझा इकडे तवा गरम होतोय। आपण हा पिझ्झा असा तव्यावरती ठेवून घेऊया आणि ही डिश याच्यावरती झाकून घेऊ। 10 मिनिटासाठी आपण पिझ्झा बेक करायला ठेवूया, नंतर पाहूया आपण। चला, आपण आपला पिझ्झा तयार झाला की पाहूया आपण। आपला पिझ्झा हा तयार आहे। आपण कट करून घेऊया स्लाइस। आपण आपला पिझ्झा कट करूया। माझा होममेड पिझ्झा तयार आहे। तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।